एक मोठी बातमी बघूयात। वादग्रस्त कृषी साहित्य खरेदी प्रक्रियेच्या आधी तत्कालीन खात्याच्या सचिवांना बाजूला करण्यात आलं होतं। IAS अधिकारी व्ही राधा यांची तडकाफडकी बदली करण्यात आली होती। कृषी खरेदीच्या वाढीव किमतींबद्दल कृषी आयुक्त व्ही राधा यांच्याकडून खरेदीला विरोध होता। कामात अडसर ठरणाऱ्या कृषी आयुक्तांची आधी बदली करून मगच वादग्रस्त खरेदी प्रक्रिया राबवली गेली होती। व्ही राधा या कडक शिस्तीचे अधिकारी म्हणून ओळखल्या जातात। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत व्ही राधा यांनी काम केलेलं आहे। नीट अँड क्लीन अधिकारी म्हणून व्ही राधा यांची ओळख आहे। आमचे प्रतिनिधी राहुल जोरी यांच्याशी बोलूया। राहुल, जर ही बातमी समोर येत असेल तर ही धक्कादायक बातमी आहे की आधी आयुक्त अडसर ठरू नयेत म्हणून त्यांना बाजूला करायचं आणि मग खरेदी प्रक्रिया राबवायची, ज्यात घोटाळा समोर आलाय। अगदी सुवर्णा, खरं तर कृषी साहित्य प्रकरणात ज्या पद्धतीनं वारंवार धनंजय मुंडे यांच्यावर आरोप होत आहेत, नेमकं याबद्दलची पडद्या मागची जी बातमी आहे ती अर्थातच न्यूज 18 लोकमतच्या हाती आहे। जी खरेदी यावेळी झाली होती ही खरेदी होण्यापूर्वी व्ही राधा यांची तडकाफडकी बदली करण्यात आली होती। IAS अधिकारी व्ही राधा या अतिशय स्पष्टपणे कागदोपत्री काम करणाऱ्या अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे। अतिशय नीट अँड क्लीन म्हणून ओळख असणाऱ्या अधिकारी कुठे ना कुठे कृषी साहित्य खरेदीमध्ये अडसर ठरत होत्या का, आणि म्हणूनच त्यांची 2च महिन्यात तडकाफडकी बदली केली गेली का, हा प्रश्न जो आहे तो या निमित्तानं निर्माण होतोय। एकंदरीत व्ही राधा यांच्या आतापर्यंतच्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये फक्त 2च महिने म्हणजेच अतिशय कमी कालावधी त्या या कृषी खात्याच्या पदावर राहिल्या। म्हणजे 2च महिन्यामध्ये बदली करण्याचं नेमकं असं काय कारण आलं होतं हे देखील तितकाच महत्वाचा प्रश्न आहे। आणि त्यामुळं एकंदरीत कृषी साहित्य खरेदी प्रकरणात व्ही राधा यांनी कुठेतरी अडचण निर्माण केली होती का? इतकंच नाही तर फक्त 250 कोटी रुपये उपलब्ध असताना 1000 पेक्षा जास्त कोटींची खरेदी करू नये असा त्यांनी आदेश दिला। राहुल, जर ही बातमी समोर येत असेल तर मग अंजली दमानिया यांनी केलेले आरोप खरे ठरतात का? एक, आणि दुसरं, त्यावर जे उत्तर धनंजय मुंडेंनी दिलं होतं की आता काय दमानियांना विचारून खरेदी करायची का, त्यावर सुद्धा प्रश्न उपस्थित होता। अगदी सुवर्णा, एकंदरीत बघितलं तर ज्या संबंधात जो आरोप या निमित्तानं होत होता आणि मात्र यामधली जी अतिशय महत्वाची बातमी जी आहे त्या अर्थातच 250 कोटी रुपये हेच फक्त तत्कालीन वेळी खरेदीसाठी उपलब्ध होते। मात्र कृषी खात्यासंदर्भातली जी खरेदी झाली आहे ती जवळपास 1000 कोटींपेक्षा जास्त आहे। कोणताही अधिकारी जर खात्यात निधीपुरा असेल किंवा तो योग्य पद्धतीने उपलब्ध नसेल तर अशा पद्धतीच्या खरेदीला आवर घालण्याचा प्रयत्न संबंधित अधिकाऱ्याचा असतो। आणि असाच कुठेतरी अडसर व्ही राधा यांनी केली होती का? केवळ 250 कोटी रुपये उपलब्ध असतानाच 1000 कोटींपेक्षा जास्त खरेदीला परवानगी द्यावी का, हा देखील एक मुद्दा होता। आणि त्यामुळं एकंदरीत आपल्या कार्यशैलीवरच त्यांनी ठाम राहत तो निर्णय घेतला आणि त्यामुळे त्यांची तडकाफडकी बदली केली गेली। पण मग राहुल, आता जर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वातच व्ही राधा यांनी काम केलेलं आहे, म्हणजे काम माहिती आहे कसं करतात व्ही राधा, असं असताना आता मुख्यमंत्री या सगळ्याची दखल घेतील का? कारण अंजली दमानिया सगळे जे कागदपत्र आहेत खरेदीत घोटाळा झाला या संदर्भातले तेही मुख्यमंत्र्यांना पाठवणार होत्या। सुवर्णा, तत्कालीन कार्यकाळ जर दोन्ही अधिकारी आणि मंत्र्यांचा जर बघितला तर तत्कालीन मुख्यमंत्री हे एकनाथ शिंदे होते। धनंजय मुंडे यांच्यावर ज्या ज्यावेळी आरोप होत आहेत त्यावेळी धनंजय मुंडे यांच्याकडून जो खुलासा करण्यात येतोय या संपूर्ण खरेदी संदर्भात मुख्यमंत्र्यांना माहिती आहे। आणि त्यामुळं तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भूमिका जोपर्यंत समोर येत नाही हा देखील तितकाच महत्वाचा मुद्दा आहे। अर्थातच तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या परवानगीनं खरेदी झाली असं जर धनंजय मुंडे वारंवार म्हणत असतील तर कुठे ना कुठे धनंजय मुंडे आपल्यावरचं ओझं इतरांकडे ढकलतायत का? अर्थातच व्ही राधा यांच्या बदलीमध्ये इतर कोणाचा देखील सहभाग आहे असं त्यांना सुचवायचंय का, हे देखील पाहावं लागेल। मात्र एकंदरीत अंजली दमानिया ज्या पद्धतीनं वारंवार आरोप करतायत याच अनुषंगानं या अधिकाऱ्यांच्या बदल्या या फक्त राजकीय दबावापोटी झाल्या होत्या का, हा देखील एक तपासाचा भाग असेल। नक्की राहुल, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल। या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी समोर आल्यावर तरी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री जरा कडक कारवाई या संदर्भात करतात का, हे बघणं महत्त्वाचं आहे।